ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की रविवारी म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी रविवारी माघ कृष्ण पक्ष सप्तमी आणि श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री गुरु गजानन महाराज शेगाव निवासी यांचा प्रगट दिन. महाराष्ट्रातील बहुतांश भक्त परिवार हा श्री विठ्ठल संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यामध्ये विभागलेला आपल्याला आढळतो. बहुसंख्य लोकांचा ओढाही याच दोन संप्रदायांकडे असलेला दिसतो. श्री दत्त संप्रदायामध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोटकर श्री दत्त अवतार म्हणून प्रसिद्ध आहे आणि अधिक बारकाईने अभ्यास केलाच महाराष्ट्रातील बऱ्याचशा संत सत्पुरुषांचे मूळ स्थान स्वामी समर्थांपाशी येऊन थांबते. श्री गजानन महाराजांविषयी श्री देव मामलेदार यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की शेगाव येथे प्रगट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते. श्री स्वामी समर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखवण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरुष श्रीदेवी मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांना महाराजांची अध्यात्मक विषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा आणि स्वरूप देखील स्पष्ट करून सांगितले. इगतपुरीजवळील मुकना नाल्यापाशी असलेल्या कपिलधारा तीर्थावर त्यांनी तप केले आणि पुढे आपले कार्यक्षेत्र शेगाव येथे निश्चित केले. स्वामी समर्थांचा संबंध आणखी एका कारणाने महत्त्वाचा मानला जातो, तो म्हणजे 1878 साली स्वामी समर्थ अक्कलकोट येथे समाधिस्थ झाले आणि त्याच वर्षी गजानन महाराज शेगाव येथे प्रकट झाले. त्यामुळे श्री गजानन महाराज हे स्वामी समर्थ संप्रदायातील एक महत्त्वाचे सत्पुरुष होते. हे निसंशयच यांचा प्रकट दिन शेगावमध्ये उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे महाराजांचे भक्त अनेक ठिकाणी आढळतात आणि अनेक ठिकाणी हा प्रगट दिन भक्तिभावाने साजरा केला जातो. तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराज नक्की कोण होते आणि ते कोठून आले. महाराज कोण होते आणि ते नक्की कोठून आले. माघ वैद्य शके 1823 फेब्रुवारी 1878 या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत ते दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीसास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रवाळातील शिते उचलून खात होते. या संदर्भात दासगुणांनी लिहिले आहे. कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षातही आहे परब्रह्ममूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना. जसा कुशल जहिवारी कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो, त्याप्रमाणे बंकटलाल अगरवाल यांनी त्यांचे महत्त्व ओळखले आणि त्यांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले. दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुकटी ठाई झाली असे. जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसते शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले, कारण महाराज त्यावेळी तुर्या म्हणजे जागृती म्हणजे जागे असणे, सुपुष्टी म्हणजे झोपणे आणि स्वप्नप्रावस्था या 3 अवस्थांच्या पलीकडे स्थिती तुर्या अवस्था अथवा ब्राह्य स्थिती अथवा सहज समाधी असे म्हणतात अवस्थेत होते. आणि तात्काळ महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत याची मनोमन खात्री पटली. महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वयगृही आणले. तेथे संतांचा वास, तेथेच भगवंताचा निवास. बंकटलालचे घर झाले असे पंढरपूर, लांब लांबून या दर्शनास येती लोक ते पावती समाधान. बंकटलालचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे महाराजांनी नाशिक जवळील कपिलधारा तीर्थाजवळील घनघोर जंगलात 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. स्वामी समर्थांनी त्यांना नाशिकच्या देव मामलेदार हे देखील स्वामी समर्थांच्या श्रेष्ठ शिष्यांपैकी एक होते यांच्याकडे पाठवले. त्यांच्याकडे काही काळ राहून महाराज
जग उद्धाराकरता शेगावला आले आणि भक्तांच्या प्रेमाखातर ते तिथेच विसावले. शेगाव येथे प्रगट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते. स्वामी समर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखवण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरुष श्री मामलेदार यांच्याकडे पाठवले आणि देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मक विषयी जाणीव समृद्ध केली. गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र. त्याचा ते अखंड जप करत. किंबहुना त्यामुळेच त्यांना गिनगिने बुवा गजानन महाराज अशी नावे देखील पडली. वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात. दास गणोंनी त्या संदर्भात लिहिले आहे. मना समजे नित्य जीव हा ब्रह्माचे सत्य, मानू नको तयाप्रत निराळा त्या तोची असे. या मंत्राचा अर्थ असा की जीव आणि ब्रह्म हा एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे की अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घर धान्याने भाकर तुकडा दिला तर खावे, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी जावे, अशी बालसुलभ वृत्ती. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादप्रमाणे चित्रविचित्र खावे तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावे. भक्ताकडून येणारे पंचांगाचे ताट असो वा कुणी कुस्तीतपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावनेने त्याचेही सेवन करावे. गरिबाच्या घरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, आंबाड्याची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणून आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वानांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठलं, आंबाड्याची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहाळातच ओंजळीने पाणी पिऊन ताण क्षमावी. मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरवून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण असे प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरम गरम चहा पाहून ते अतिशय खोलून जात. लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवसंदर्भात झालेल्या एका सभेला टिळकांबरोबर गजानन महाराज व्यासपीठावर बसले असताना लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हाटकरांच्या हातून त्यांच्याकरता भाकरीचा प्रसाद पाठवला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे, तसेच त्यांना खूप दूरही जावे लागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीता रहस्य ही भगवद्गीतेवर टीका लिहिली. गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार बनवया मी समर्थ नसे. एके दिवशी ही वेडगळ भिकारीण मेल्याचे वृत्त मठात आले. ते ऐकताच महाराजांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. 3 दिवस महाराजांनी शोक केला. त्यांची ही कृती सर्वांना अगम्य अशी वाटली. महाराजांनी जातीपातीचा, उच्च नीतीचा, भेदभावाचा धर्म अंगीकारला नसल्याने प्रत्येकास त्यात दर्शनास येण्याची मुभा होती. शेगावातल्या एका वैश्याच्या ओसरीवर बसून महाराज तिच्या हातची भाकरी खात. तिला महाराज म्हणत, तू महानंदा आहेस. 1910 साली महाराज समाधीस्थ झाले आणि तेव्हा ते असे म्हणतात की शिर्डी येथे साईबाबांनी अंकांत मांडला. दिवसभर मौन बाळगून असलेल्या साईबाबांनी माझा भाऊ चालला असे कळवळून उद्गार काढले आहे. आज महाराजांचा प्रगट दिन सर्वत्र उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. जेव्हा महाराजांना कळाले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले. ऋषीपंचमीचा पुण्यदिनीही ठरविला. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभंग स्नान घालण्यात आले.
अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगल आरती ओवाळली होती. सर्वत्र सणाईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. लोकांना आकाश फाटल्यासारखे झाले. सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर लोटला. त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेत जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा अनिवार्य असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणूक भागीदार झाले. लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरून पहाटे ते मंदिरात आली. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला. त्यांचा शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीची जागा ठेवली. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला. जय गजानना, ज्ञानंबरीच्या नारायणा, अविननाश रूपा, आनंदघना, परात्परा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हटले आहे की सार्वभौम राजाचाही त्याच्यापुढे पाड नाही. अशा सद्गुरूविषयी परमपूज्य श्री कलावती देवी यांनी स्वतः लिहिलेली गुरुस्तुतीमध्ये सांगितली आहे. अगा निर्गुणा निच्छला सच्चिदानंदा, अगा निर्मला केवला अनंत कंदा, स्थिर चरुरूपी नटसी जगिया, नमस्कार माझा तुला गुरुराया. अगा अलक्षहा अनामा रूपा, आगा निर्विकारा दुया ज्ञानरूपा, कृपा करुणी अक्षयपद दे दासाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. मी गेलो असे मानू नका. त्यांनी अंतिम संदेश दिला की मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे तेथेच. यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपरा प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे. ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले, दुःख न करावे यतकिंचित, आम्ही आहोत येथे तुला सांभाळण्यापरी सत्य. तुमचा विसर पडणे नसे. देह त्यागून महाराज ब्रह्मीभूती झाल्या कारणाने ते आता जगताकारक झाले आहे. त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गजानन महाराज हे चरित्राचे पारायण देखील केले जाते. तुम्हा सर्वांना गजानन महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.